वो हे काढ ना पॉवर केबल वो चॉक काढ जाम असन रे ते जाम असन निघाला पिस्टन पंप येतो वास गाडी चालू होत नाही आता. याचा बाईकचा प्लग आहे ना तो काढून ठेवला गावला माझ्याकडे आहे मी देतो तुला क्लिप. तोपर्यंत कुणीतरी माझ्या बाईकचा प्लगच काढून ठेवला होता. मी येडा जवळजवळ अर्धा पाऊण तास मी नुसतं स्टार्टर मारते गाडी. मग काय झालं मग कसं काय कळालं तुला प्लग काढलं ते हमला अचानक होता. प्लग काढून ठेवला यांनी कुणीतरी. अरे मी एवढं वेळ झाले ट्राय करतोय की गाडी चालू होत नाही. मी आता घरी निघालो होतो हिला स्टार्टर मारतोय हिचं कोणीतरी प्लगच काढून ठेवलाय. इच्छा गावात तुमच्या हेच घेऊन गेले होते गाडी दुपारी. गाईज गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे आजच्या ह्या व्लॉगमध्ये. सकाळचे 9:20 झालेत आणि आजचा व्लॉग पण स्टार्ट झाला आहे. आजचा व्लॉग डायरेक्ट साईडवरती आल्यानंतर स्टार्ट केला आहे मी, कारण हालत थोडीशी टाईट आहे माझी. मला थोडंसं बरं नाही वाटत आहे, म्हणजे असं विकनेस आल्यासारखं फील होतं आहे आणि बाकी काय नाही एवढाच विषय होता. सो मग मी म्हटलं की आता डायरेक्ट साईडवरती गेल्यानंतर हे करू. आणि आज सगळी जाग पण लवकर नाही आली, म्हटलं मग आरामात करू. आणि हे देखो ह्यांचं हे लेवलचं जे चेक करायचं मशीन असतं ना त्यांनी आतमध्येच ठेवलं आहे. क्लिनिंगचा विषय आज करायला लागणार आहे, बघू कसं काय होतं. आता मला ते रोलर चालू आहे. काल 2-3 ठिकाणी थोडंसं लेअर कमी होतं, म्हणजे 1-2 इंच डाऊन होतं, तर मग त्याच्या ठिकाणी GSB टाकून घेतली आहे. आत्ताशी साईडवरती आलो आहे. बाकीच्यांची सगळ्यांची कामं चालू झाली. चालू म्हणजे एकच JCB, तो दुसरावाला JCB कंपनीचाच आहे. माझं पण आता काम चालू आहे. चलो थांबून पण काय करायचं आहे, करू आपलं काम चालू. बाय द वे कालचा ब्लॉग जर तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या. इंस्टाग्रामवरती पण ब्लॉग्स येतात, सो इंस्टाग्रामवरती पण फॉलो करून घ्या. इंस्टाग्रामची ID मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि माझं तुम्हाला अजून एक दाखवायचं होतं की विसरलं यार मी, असं छोट्या मोठ्या गोष्टी विसरतो. बाय द वे कालच्या ब्लॉगमध्ये थोडीशी आम्ही घरामध्ये मस्ती वगैरे केली, म्हणजे मी ऋतुजानी. आणि मला सगळेजण बोलतात की हे जरा केस वगैरे जरा लुक चांगला केला पाहिजे, कारण सगळा चेहरा एकदम खराब झाला. तर आज संध्याकाळी जरा प्लॅन करू की जरा न्यू लुक चेहऱ्याचा करायचा विषय करू. आज जरा दाढी वगैरे केस वगैरे हेअरस्टाईल वगैरे जरा चेंज करायचं प्लॅनिंग करू. देखो गौरव भी आ गया. ये गौरव ए लुकडा बोंबील काय तो लपून बसलाय. बॉडी दाखव ना, तुझी बॉडी दाखव. अशी करून दाखव ना. गौरव व्हायची तब्येत थोडीशी डाऊन आहे. चला मी पण आपलं काम चालू करतो. गाईज माझा हेल्पर नाही आलेला. काल आम्ही डिझेलची टाकी फुल केली होती, सो डिझेलचे सगळे डाग पडलेत. पण गौरव माझी मदत करतोय. गौरव बोलला सुजित भाई आप टेन्शन मत लो, मैं साफ कर दूंगा. सो गौरव थोडंसं काचा वगैरे क्लीन करून देतोय मला. गौरव खूप चांगला आहे, कारण तो माझी मदत करतोय. एनिवे आता क्लिनिंगचं थोडंफार किरकोळच क्लिनिंग केलंय आणि काम चालू करतोय. धूम मचाले धूम 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 धूम. कैसा है एंट्री, कैसा है भाई लोग? घ्या वडापाव घ्या आपला. अचानक कसं काय आलो? एकदम आम्ही अचानकच येत असतो. मला वाटलं तुम्ही कॉल करणार आहे म्हणून मी जरा निवांत राहिलो. नाद करते काय स्विगी वाचली वाटा. जिथं स्विगी अवेलेबल नाही तिथं सुजी द्यावं. गाईज लंच ब्रेक झालाय आणि मी गेलो होतो वडापाव आणायला, पण मला नव्हतं गेलो आणायला. हे देखो कोण कोण आहे साइड पे. 1 2 3 अचानक भयानक. हे लोक बोलतात की मी स्विगीवाला आहे, कारण यांनी मला येतात. अरे सगळ्यात भारी किस्सा सांगतो तुम्हाला. यांनी 100 रुपये पाठवले आणि युवराजने मला 50 रुपये पाठवले. सॉरी हर्षदने मला 50 रुपये पाठवले. आणि दुकानात गेलो मी, त्याला म्हटलं 6 वडापाव द्या आणि 2 पाणी बॉटल द्या. पैसे झाले 130 रुपये. काय तर फुल डशनमध्ये मी स्कॅन वगैरे केले, पैसे पिन टाकलाय आणि इनशफिशियंट बॅलन्स. त्याला एवढी गरिबी, म्हटलं 150 रुपये कुठे गेले. श्रेयस त्याला परत फोन केला, ते युवराजला फोन केला, म्हटलं पैसे ते डेबिट झाले कुठेतरी गायब झाले, आता तू परत हे कर. आता थोडा वेळ अजून लंच ब्रेक संपायला वेळ, अजून 2 वाजता परत काम चालू करायचं. तिकडं आपलं मस्तपैकी JCB. हे आपली गाडी म्हणजे तिकडून आले काय तुम्ही? अरे हे काय हा सरळ रोड इथं.
मॅप लावणार हा होता. लोकेशन क्लिक केले लोकेशन नाही इकडून डायरेक्ट मेन रोडने होतं. मी खाल्लेलं आहे भाई, तरी पण मी एक खाईन. काही मी थोडंसं वडापाव वगैरे खाणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला तिकडचं काम करायचं आहे. आता परत पोकलँड पण येणार आहे. तेवाला जो मुरुम आहे ना ते भरून द्यायचं आहे आणि कारण तो एक्स्ट्रा झालेला आहे. जास्त खराब मुरुम आहे तो काही लेवलला येणार नाही. 1-2 इंचाचा लेअर टाकायचा असतो, त्याचं काही काम नाही आपल्याला. जरा नाश्ता वगैरे करतो गाईज. आत्ताच वडापाव घरी आलं हे लावून वडापाव वगैरे खाल्ले आत्ता आणि आम्ही सगळेजण चाललो आत्ता पोकलँडकडे जा. श्रेयदा युवराजला बोलतोय की आता क्लिअर दिसत असेल. मी श्रेयदा युवराजला बोलतोय की युवराज तू आहे ना इथला लेबर दिसतंय आणि आम्ही तुला भेटायला आलोय. खरं लेबर मी आहे पण युवराजला लेबर म्हणतोय. आता तिकडं पोकलँड चालू आहे ना, त्या पोकलँडमध्ये AC वगैरे आहे. मी श्रेयदाला म्हटलं त्याला एकदम मस्तपैकी AC वगैरे जरा तुम्हाला दाखवतो. ह्या साईडची लेवल रफ साईड चालू आहे. हर्षद भाईंचा ब्लॉग चालू आहे, माझं पण शूट चालू आहे. कंटिन्यू सगळे ब्लॉगच शूट करायला आहे. त्या JCB वाला सकाळपासून त्याच साईडला चालू आहे बरं का सगळं. मी वाहन बसलाय त्याचं म्हणजे काय छोटं मोठं काम चालू असतं तेच. आम्हाला फक्त आता पोकलँडचा AC श्रेयदाला पण चालवायला लावणार. म्हणजे श्रेयदाने आधी एकदा JCB श्रेयदा तू का JCB चालवत होता आठवत आहे का तुला? श्रेयदा एका साईडवरती 2 वर्ष आधी एका ब्लॉगमध्ये आहे श्रेयदा आहे ना, ते करत होता म्हणजे JCB चालवायचं शिकवत होता. पण आता JCB नाही, आम्हाला त्याच्या इंटेरियर किती बेस्ट आहे ना ते दाखवायचं मला श्रेयदाला. चला त्या साईडला आहे बघा, तिकडून थोडंफार दिसेल. त्या खिडकीच्या पाठीमागच्या साईडला आहे पोकलँड. चलो तिकडे दाखव. हे देखो गाईज, हे वाला पोकलँड. काय बोला? हा 10 लिटर भावांनो, 10 लिटर डिझेल घेते हे एका तासाला. हे वसून म्हणजे कंपनी त्याचं कोट कमी करते. हां इंटेरियरला बस इकडे तो दाखवतो असं इंटेरियर बघ. लॉक नको करू. हे बघ गाईज, ये वाला मशीन आहे इंटेरियर. हे कैसा लुक कैसा येत आहे रे. आमचं शूट कर जरा तिकडे कॅमेरा पकड. आईच्या गावात आपली गाडी बरी. गाडीपेक्षा ना भाऊ, गाडीपेक्षा ह्याच्यामध्ये चिल होते. संदीप 4 व्हीलरचं जादा घेत पण थंड होता की नाही रे. सगळ्यात जास्त थंड इथं होतं माहिती आहे का? काश्मीर दिखाएंगे आपको. अंदर लेके जाने का मशीन लेवल माझं नाही काम झालं. मला मला आहे मी इकडे झालेली गाडी. आता सेम मशीन होतं ना आदेशचं, तेच मॉडेल आहे सेम आदेशचं. AC नाही ना त्याचं? नाही AC नाही. गाईज हे सगळे लोक चाललेत. मग यांना म्हटलं मी तुम्हाला सोडायला येतो. म्हटलं परत काय आता 5-6 महिने आमची भेट होणार नाही. तू दुबईला जाणार, हा थायलंडला, हा इथंच असतो. मला थायलंडला बरोबर पाठवला. मला थायलंडला पाठवलं. युवराजला पाठवू, तुला त्याच्या जागी जा. काय सगळे लोक चालले सगळ्यांचं म्हणजे त्यांचं ऑलमोस्ट शूट सगळं झालं होतं. ते मला भेटायला आले होते. तर आता पोकलँड वगैरेकडे गेलो आता मी. सगळ्या गोष्टी बघितल्या पण ते जास्त ऑलरेडी त्यांनी AC बंद करून ठेवलं होतं. लंच ब्रेकमध्ये सगळं बंद होतं ना, मग काय एवढं असं फुल फिलिंग आली नाही. आईला मला वाटलं वेणू घेऊन आले तुम्ही. आई आहे ना युवराज शेठची गाडी. युवराज शेठ गायचं गाडी नाही का? युवराज शेठची गाडी गायच. ही हर्षद सरांची गाडी. काही सावकाश जा, काळजी घ्या. त्या आईच्या गावात आहे कुत्र्याची हाईट कमी काय एवढी? वेगळ्या प्रजातीचा आहे काय तो? चला मी पण जातो. बाय बाय, काळजी घ्या. बाय बाय. गावात काही सुट्टी झाली. 6 वाजलेत आणि सीन असं होतंय. हे बघा
हवाला मुरुम थोडासा हे करायचा होता. आजच्या गावात कॅमेरा का पुसायचा राहतो माझं काय कळत. तर झालं असं, पहिल्यांदा मी हा बल्कला वाजता ना हेल्मेटचा तो विसरलो आणि आत्ता बाईकची चावी विसरलो. दुपारी बाईक तो नितीन घेऊन गेला होता, तर त्याला दिली आणि त्यांनी चावी म्हणजे JCBच्या चावीला असते तर त्यांनीच नेली होती. आत्तापर्यंत मी 3 वेळा आलो आहे. पहिल्यांदा पॉवर बँक विसरलो, कारण पॉवर बँकशिवाय कामच चालणार नाही. 1 मिनिट थांबा. ऐक ग, पहिल्यांदा पॉवर बँक विसरलो, नंतर बल्क लावा विसरलो आणि नंतर मग परत चावी विसरलो. जाऊ द्या, 6 वाजलेत. तो JCB त्याचं काम करतो आहे. रोलरवाला घरी निघून गेला आहे, आयजेक्सवाला घरी निघून गेला आहे. फक्त मी एकटाच राहिलो आहे. आज मी पहिल्यांदा लेट झालो आहे. नाही तर बरोबर मी 6 वाजता बंद करून घरी जात असं. म्हणजे असं काय नाही, पण मला यायला जायला खूप लांब आहे, सो मग मी जास्त वेळ थांबत नाही. एनिवे आता मी घरी चाललो आहे आणि त्याच्यानंतर आता स्टुडिओवरती जाणार आहे. म्हणजे घरी जायच्या आधी स्टुडिओवरती जाणार आहे, कारण सगळा ब्लॉगचा डाटा फोनमध्ये हर्षदला द्यायला लागेल, कारण हर्षदचं उद्या काहीतरी समथिंग क्लायंट मीटिंग वगैरे आहे. सो त्याला एडिट करायला वेळ भेटला पाहिजे. चलो स्टुडिओ पे मिळते फिरसे आपण. प्लग काढून ठेवला यांनी कुणीतरी. अरे मी एवढं वेळ झाले ट्राय करतोय की गाडी चालू होत नाही. मी आता घरी निघालो होतो, हिला स्टार्टर मारतोय, हिचं कोणीतरी प्लगच काढून ठेवलाय. इच्छा गावात तुमच्या हेच घेऊन गेले होते गाडी दुपारी. दोस्तों कैसे तो करके अभी ऑफिस पे आया हूँ. श्रेयदा त्याचं काम करतोय, हर्षद त्याचं काम करतोय. आत्ता जस्ट मी एक गोष्ट नोटीस केली. लोकांना सांग हर्षदचे ब्लॉग नक्की बघा. अरे हर्षदचे खरे जरा ब्लॉग्स बघत जा, श्रेयदाचे पण बघा जरा. माझे तर बघतच नाही, यांचे तरी बघा निदान. हे बघा, हे मला दाखवायचं आहे मला. हर्षदचे हे काय स्टिकी नोट्स नाही रे, स्टिकी नोट्स आहेत. हर्षद भाईनी आहे ना, म्हणजे जे जे काम करायचं ते लिहिले. आता ह्याच्यावरती हे सगळं नॉर्मल आहे. आता हा श्रेयसदाचा ब्लॉग पण करू शकत होता. श्रेयसदादा ह्याला व्हिएतनामला वगैरे तिकडे सगळीकडे गेला होता फिरायला. तर त्याने काय लिहिले बघा, श्रेयस ब्लॉग फॉरेन. वा रे पट्टे बाई. सगळे लोक मस्तपैकी कॉफी बीपी, ह्यानी हॉट कॉफी, ह्यानी कोल्ड कॉफी, आणि मी हे शेव खातो. सो ब्लॉगचा डाटा द्यायला आलो आहे मी. आणि आज जरा केस कापणार आहे जरा, तर माझेच केस मला चावायला लागले. गाडीचा प्लग काढून ठेवला भावांना माझ्या, आणि मी अर्धा पाऊण तास झाले राव. मी एकटाच मी नुसतं नडतो त्याला, ट्रू 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 स्टार्टर मारतोय. ह्याचा बाईकचा प्लग आहे ना, तो काढून ठेवला होता. गावला माझ्याकडे आहे, मी देतो तुला क्लिप. हे काय चाललंय, गेम हो गया गेम. मी श्रेयदाच्या ऑडियन्सला सांगू का हर्षदच्या ऑडियन्सला सांगू? काय झालं, काय विषय झाला नक्की? मी पाठवतो तुला. काय विषय झाला नक्की? माझं नाव गणेश विजय पवार. पिल्लू नॉडी पिकाचू गपलती उर्फला त्याचं नाव चुमे आहे. नाही, त्याचं नाव सोने. आणि तो तबेल्यावाल्याचं पोरग, विनोदचं पोरग तबेल्यावाल्याचं. गाईज काय झालं, मी साईड वरती ना, म्हणजे काम सगळं वगैरे फायनल झालं आणि मी घरी निघालो होतो म्हटलं. आणि ब्लॉगमध्ये मी माझ्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं की मला आता लवकर जायचं घरी आणि कटिंग वगैरे करायची. ब्लॉगचा डाटा हर्षदला द्यायचा. तोपर्यंत कुणीतरी माझ्या बाईकचा प्लगच काढून ठेवला होता. मी येडा जवळजवळ अर्धा पाऊण तास मी नुसतं स्टार्टर मारते, गाडी चालू होते. मग काय झालं, काय झालं मग, कसं काय कळालं तुला प्लग काढलं ते? असं हमला अचानक हुआ था. उसके बाद में फिर एक लेबर आया, वो मेरे को बोला अरे क्या यार उस्ताद क्या हो गया. मतलब पेट्रोल तो गाड़ी में बहुत है, गाड़ी चालू ही नहीं हो रहा है. सकाळपासून गाडी व्यवस्थित चालत होती. आत्ताच काय झालं काय. तो लेबर एमपीचा लेबर होता, त्याने बिचाराने प्लग तर अरे नाही म्हटलं, याचा प्लग नाही निघत म्हटलं. मग आता कुणीतरी प्लग काढून ठेवला, प्लग काढून ठेवला यांनी कुणीतरी. अरे मी एवढं वेळ झाले ट्राय करतोय की गाडी चालू होत नाही. मी आता घरी निघालो होतो, हिला स्टार्टर मारतोय, हिचं कोणीतरी प्लगच काढून ठेवलाय. इच्छा गावात तुमच्या हेच घेऊन गेले होते गाडी दुपारी. मी तो प्लग बसवला, मग चालू झाली गाडी. नंतर मग मी घरी आलो, असा विषय झाला. तोपर्यंत सगळ्यात मोठा खुलासा. आता आम्ही खुलासा करणार आहे गोष्टीचा. थांब, आता याला आपण खुलासा दाखवू. अरे तुम्हाला लागणार आहे हे बघ.
लाज वाटते काय याचं डोकं होतं काय आपलेच शक्तिमान आहे गंगाधरी शक्तिमान आहे. आणि मी सगळ्या लेबरला शिवाय देतोय अंडी मंडी संडी जिसने मी प्लग थोडा आहे म्हणलं मी सगळ्यांना शिवाय देऊन मोकळा झालोय तिथं साला तुम लोग मेरे पे हे करते हो असं तसं लय सोडलोय त्यांच्यावरती भावानं मी लय म्हणजे लय भयंकर तो लावा सोडू का मी म्हणलं प्लग काढ. सो उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण. हा ब्लॉग इथं एंड होते. काळजी घ्या आणि ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि ब्लॉग आवडलाच तर